विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी म्हणूया किंवा आनंद। आणि इथे महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर नाही बघा इकडनं ही एंट्री आहे। हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण ना ठाणेकरांच्या सगळ्यात आवडत्या फेस्टिवलला आलेलो आहे, ते म्हणजे उपवन फेस्टिवल, म्हणजे संस्कृती आर्ट फेस्टिवल। आणि हे संस्कृती आर्ट फेस्टिवल आहे ना 6, 7, 8, 9 असं 4 दिवसासाठी इकडे उपवन तलावाभोवती भरवण्यात येतं। त्याचप्रमाणे ना इकडे यावर्षी तुम्ही बघितलं असाल की विठ्ठलाची मूर्ती स्थापन केलेली आहे। आपल्याला उपवन तलावाच्या बाजूलाच आहे ना खूप मोठी विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली आहे। तर त्यामुळे ना यावर्षी संस्कृती आर्ट फेस्टिवलची थीमच ही असणार आहे, कला संग्रमाची विठ्ठलवारी। ही थीम यावर्षी आपल्याला या उपवन फेस्टिवलमध्ये, संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये बघायला मिळणार आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया या आपल्याला संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यावर्षी काय काय बघायला मिळतंय ते। तर नाही बघा इकडनं ना ही एंट्री आहे, इकडनं ना एंट्री सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर त्यांनी प्रवेशद्वार बनवलेलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार। आणि इकडची थीम तुम्ही बघू शकता, विठ्ठलवारी यावर्षीची थीम आहे। आणि संपूर्ण आहे ना गेटवरती तुम्हाला हे विठ्ठलाचं कार्डबोर्डवरती विठ्ठलाचे हे पोस्टर लावलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। तर इकडे आल्यानंतर नाही बघा इकडे आपल्याला पहिला हा गेट बघायला मिळतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार। आणि यावर्षीची थीम आहे विठ्ठलवारी। तर त्या हिशोबाने ना आपल्याला बघा इकडे विठ्ठलाचं पोस्टर लावलेलं आहे आणि संपूर्ण गेटवरती आहे ना वारकरी संप्रदाय आपल्याला इकडे बघायला मिळतंय। आणि पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता बघा संपूर्ण रोडवरती आपल्याला लाइटिंग केलेली बघायला मिळते। त्याच्यानंतर एंट्री केल्यावरती त्यांना सगळ्यात पहिलं आपल्याला ना इकडे महाराजांची मूर्ती ठेवलेली बघायला मिळते आणि त्याच्या बाजूला पण आहे ना वरती विठ्ठलाचं पोस्टर आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर त्यांनी बनवलेला आहे हा सेटअप। आणि महाराजांची मूर्ती पण किती सुंदर बघायला मिळते, तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर मूर्ती आहे। आणि इथे महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर नाही बघा इकडनं आपल्याला हे संपूर्ण स्टॉल लागलेले बघायला मिळतात। हे इकडनं सुरुवात होते ते संपूर्ण एंडपर्यंत आपल्याला हे असे स्टॉल बघायला मिळतात। आणि पुढे तिकडे फूड स्टॉल पण आहेत। आणि त्याच्याच उजव्या बाजूला आहे ना हे बघा इकडे आहेत ना हे इव्हेंटमध्ये काय काय प्रोग्राम होणार आहेत, इव्हेंट शेड्यूल इकडे आपल्याला बघायला मिळतं आहे बघा। कालावधीमध्ये इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोग्राम होणार आहेत ते आपल्याला या बोर्डवरती बघायला मिळते। आणि इकडे पुढे आल्यानंतर आहे ना बघा राईट साईडलाच आहे ना मुद्रा स्टेज आहेत। आणि या स्टेजवरती आहे ना इकडे आपल्याला भरपूर आहेत ना प्रोग्राम आहेत, इथे डान्स वगैरेचे प्रोग्राम असतात, स्कूलमधल्या मुलींचे वगैरे असे संपूर्ण प्रोग्राम आपल्याला आहेत ना या स्टेजवरती इकडे बघायला मिळणार आहे बघा। आत्ता इथे संपूर्ण शाळेचे मुलं वगैरे आलेले आपण बघू शकता। आता इथे फर्स्ट डेचे पहिलाच दिवस आहे, तर आता इथे सगळे प्रोग्राम सुरू होणार आहे। तर चला आता आपण आतमध्ये ना आता हे थोडे स्टॉल कव्हर करूया। असे भरपूर स्टॉल आहेत, पूर्ण एंडपर्यंत थोडंसं आपण कव्हर करूयात। आणि इकडे नाही बघा इकडे हा बुक स्टॉल पण लागलेला आहे, पिक एनी ॲट 200, पिक 3 500 रुपीज अशी यांची प्राइस आहे। आणि वेगवेगळी पुस्तकं आपल्याला इकडे बघायला मिळतात हे बघा, लाईफ इज अमेझिंग सिक्रेट्स, खूप मस्त बुक्स आहेत। आणि हे बघा इथे जे सेक्शन आहे याच्यामध्ये 150 रुपयाला आणि 4 घेतलेत तर 500 रुपीजला, असं खूप मोठा आहेत ना स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतो। आणि त्या बाजूला तिकडे सगळं मराठी पुस्तकं इथे आपल्याला बघायला मिळतात हे बघा, सगळे मराठी ग्रंथ वगैरे आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, हे सगळे मराठीमध्ये इकडे आपल्याला बघायला मिळतात। तर इकडेच ना आपल्याबरोबर दादा आहे, खूप सुंदर पेंटिंग त्यांनी काढलेली आहे। तर नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा। नमस्कार, रामकृष्ण हरी। मी चित्रकार नवनाथ क्षीरसागर, पुणे। ठाणे येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलतर्फे विठ्ठलवारी हा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या ठाणे शहरात होत आहे। त्याच्याबद्दल महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आर्टिस्ट आलेले आहेत आणि ते विठ्ठल या विषयावर पेंटिंग करत आहेत। विठ्ठल आणि वारी, महाराष्ट्राची संस्कृती जी आपली वारी आहे, त्या वारी हा विषय घेऊन इथं आम्ही सगळे पेंटिंग करत आहोत। माझासुद्धा वारी हा विषय आहे। ज्या आपल्या कष्टकरी शेतकरी महाराष्ट्रातील पेरणी झाल्यानंतर विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी म्हणूया किंवा आनंद साजरा करण्यासाठी विठ्ठलाकडे जातात,
तेच महाराष्ट्रातलं मातीतलं सौंदर्य दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. खूप सुंदर, खूप मस्त पेंटिंग केली. अजून ही रेडी नाही झाली आहे ना, का रेडी झाली? ही प्राथमिक आहे. अच्छा, प्राथमिक आहे. अजून पेंटिंग वगैरे खूप काही काम बाकी आहे. आणि किती वेळ लागेल आता हे पूर्ण होण्यासाठी काका? हे परवा सकाळी पूर्ण होईल. परवा म्हणजे बघा, उद्या दिवसभर 2 ते 3 दिवस पूर्ण लागतात पेंटिंग. हा, एका पेंटिंगला 2 ते 3. खूप तसं स्टुडिओमध्ये जास्त वेळ लागतो, हा. पण इथं कमी वेळेत आम्हाला जास्त रिझल्ट म्हणा किंवा बरोबर. आमचं जे तुमचं काम जे कौशल्य आहे ते तुम्ही ते इथे इथं सादर दाखवतो आम्ही. करता. बरोबर, खूप सुंदर होता आणि मस्त माहिती दिली आणि खूप मस्त पेंटिंग आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. हे बघा, ही पण आहे ना अशी 2 लेडीज आहेत, त्या अशा वारीला जाताना तुळशी वृंदावन, टाळ असं संपूर्ण आहेत ना, ते घेऊन वारीला जाताना त्यांनी असं पेंटिंग तयार केलेलं आहे. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. त्यानंतर आहेत ना इकडे पण ताई खूप सुंदर पेंटिंग बनवत आहेत. नमस्कार ताई. हॅलो, नमस्कार. काय तुमचं नाव सांगा ना. माझं नाव आहे साक्षी सूर्यवंशी. मी अच्छा. ठाण्यातच राहते. मी प्रोफेशनलने IT इंजिनियर आहे, बट आर्ट माझी हॉबी आहे आणि माझा एक साईड बिझनेस आहे. म्हणजे मी वीकेंडला पेंटिंग वगैरे करत असते आणि ते अच्छा. विकते. म्हणजे So, आवड आहे भरपूर आवड आहे तुम्हाला. मला, खूप मस्त. लहानपणापासून. आणि आता तुम्ही कसली पेंटिंग करतायत? आता ही विठ्ठलाची पेंटिंग आहे आणि हे संत अच्छा. तुकाराम आहेत. अच्छा. तर संत तुकाराम विठ्ठलाची जी भक्ती आहे त्याविषयी मी पेंटिंग करते आणि बाजूला मी मंदिरं दाखवली आहेत. हा, खूप आणि यासाठी मी अक्रालिक कलर्सचाच यूज केला आहे आणि इथे मी टेक्स्चर पेंटिंगसाठी थोडंफार 3D इफेक्ट अच्छा, येण्यासाठी यूज केला हा. बघा, आहे. असं सो हे इकडे थोडं 3D 3D आहे. इफेक्ट आपल्याला बघायला मिळते. खूप सुंदर. अजून पूर्ण रेडी पण नाही झाली तरी एकदम मस्त दिसते पेंटिंग. खूप Thank मस्त you. काम करतात. थँक्यू. आणि आता पूर्ण व्हायला किती वेळ लागेल ताई? हे उद्यापर्यंत पूर्ण होईल. अच्छा, उद्यापर्यंत पूर्ण. खूप सुंदर. त्यानंतर आहे ना आता आपण या स्टॉल वरती आलोय. इकडे मॅडमचा स्टॉल आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव नम्रता आहे. आम्ही बेलापूरमधून आलो आहोत. आमचं टेक्स्टाईल रिकव्हरीचं सेंटर आहे. अच्छा. तिथे आम्ही या सगळ्या वस्तू बनवतो. महिला सर्व हाताने या सगळ्या वस्तू बनवतात. हँडमेड आहेत सगळ्या वस्तू. आपल्याकडे 150 पासून रेंज स्टार्ट आहे. हे बघा, हे गजरे आहेत. हा, हे खूप सुंदर फॅब्रिक आहे. वॉशेबल गजरे आहेत. अच्छा. तर पूर्ण सगळं मटेरियल सगळं वॉशेबल आहे. वॉशेबल आहे ना. हा. म्हणजे वर्षानुवर्षे वर्षानुवर्ष टिकणार टिकणार आहे. तुम्ही कसंही वापरू शकता. हे आपले हे मशीन वॉश गजरे सुद्धा करू 150 शकता. पासून आहेत ना? हा, 150 पासून आहे. वेगवेगळे ज्वेलरी color आहे पण आहेत आपल्याकडं त्यात. 300 पासून 400 अच्छा. पासून ज्वेलरी आहे. हे टी कोस्टर्स आहेत. हँडमेड बॅग्स आहेत आपल्याकडे. खूप छान छान कलर आहेत. खूप आणि कुशन कव्हर आहेत. हे बघा, खूप छान छान हा, त्याच्यावरती हे पूर्ण महिलांनी असं पॅच वर्क केलेलं हा आहे. पूर्ण हाताने स्टिच केलेलं आहे. हे खूप सगळं सुंदर आहे आपल्याकडे. ते. याच्यामध्ये सुद्धा खूप 400 छान पासून यांची range आहे. वेगवेगळे आहेत. हा, हे बघा, बटरफ्लाय वगैरे खूप कुशन मस्त आहे. कव्हर. हे काय आणि हे विविंगचं मटेरियल आहे. हे मशीनवरती सगळं एक एक धागा वीव होतो. अच्छा. त्याच्यापासून आम्ही नंतर हे सगळे मटेरियल बनवतो. याची बॅगही बनते. खूप सुंदर. टेबल रनर्स बनतात. टी कोस्टर्स बनतात. हे आपल्याकडे डेनिम मध्ये बॅग बनतात. आपल्याकडे हे विविंगचे पॅच लावून बॅग खूप सुंदर बनतात. याच्यामध्ये वेगवेगळे पॅचेस आहेत. तुम्हाला हे फॅब्रिक आणि डेनिमचं मिक्स वाला आहे. आणि बॅगची रेंज कशी आहे ताई आपल्याकडे? बॅगची रेंज आपल्याकडे 750 800 पासून स्टार्ट आहे. खूप सुंदर, एकदम युनिक आहेत. म्हणजे हा, अशा हा, मार्केटमध्ये unique आहे. आपल्याला मिळणार हे नाही तुम्हाला अशा. मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही. हे आमचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. खूप सुंदर. हे स्वतः बनवतो आम्ही फॅब्रिक पासून. खूप मस्त. हा, हे बघा, छोटे हे हँड pouches पण आहेत. व्हीव केलेलं आहे. हे सगळं पूर्ण खूप सुंदर आहे. हँडमेड आहे. खूप मस्त. पूर्ण आणि जर कोणाला washable आहे. कस्टमाइज करून हवं असेल हो, तर हो, तेही हो. तुम्ही करून तुम्हाला जे काही वस्तू तुम्हाला कस्टमाइज करून हवे आहेत, तुमच्या लिव्हिंग रूम साठी घेऊ शकता, तुमच्या बेडरूम साठी घेऊ शकता. आम्ही ते तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो. हे काय आणि ही रंगोली आहे. अच्छा, बघा, रेडीमेड हा, रांगोळी आहे. readymade त्यानंतर इथे रांगोळी. असं कलश वगैरे पण Yes, ठेवू हा, शकतो आपण. कलश ठेवू शकतो. म्हणजे समईसाठी multi-use यूज आहे. होतं. खूप सुंदर. हा, ही फॅब्रिक ज्वेलरी आहे आपल्याकडे. खूप सुंदर. हा, हे पहा, आमचं हे पॅम्पलेट आहे. आमची संकल्पना आहे की जुन्या कपड्यांपासून आम्ही नवे जीवन देतो जुन्या कपड्यांना. तर त्याच्यामध्ये इथं आमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID आहे. तुम्ही याच्यावरती ऑर्डर करू शकता. त्यानंतर आहे ना इथे आपण या स्टॉल वरती आलो. इकडे आहेत ना आपल्याला सगळे बांबू पासून बनवलेले प्रोडक्ट या स्टॉल वरती बघायला मिळतात. खूप सुंदर सुंदर आहेत. हे बघा, हे असे तुम्ही टेबल हे ठेवू शकता. टेबल वरती ठेवण्यासाठी हे 420 रुपीजला आहे आणि पूर्ण बांबू पासून आहे. एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये. बघा, या अशा बॅग्स वगैरे पण आहेत. बास्केट आहे. हे कितीला आहेत? 1500 रुपयाला. अच्छा. आणि आपल्याकडे कितीपासून सुरुवात होते यांची? आपल्याकडे रेंज आहे म्हणजे 400 500. अच्छा, 400 500 600 अशी रेंज आहे. बघा, एक कंदील पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर, एकदम बारीक काम केलेलं आहे त्यांनी त्याच्यावरती. खूप मस्त आहे. बघा, बांबूपासून बनवलेलं डायरी. अच्छा, हे पेज पण बांबूचे आहेत. हा, हे बघा,
बांबूपासून सगळे पेज बनवलेले आहेत. खूप मस्त आहे. एकदम चांगल्या क्वालिटीची डायरी आपल्याला ही बघायला मिळते आणि त्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न पण इकडे अवेलेबल आहेत. टी कोस्टर आहेत. हे असे शोपीसचे पण प्रोडक्ट इकडे आपल्याला बघायला मिळतात. हे बघा 570 रुपीजला आहे. हा बघा तिरंगा पण आपल्याला इथे बघायला मिळते. हा पण आहे ना पूर्ण बांबूपासून बनवलेला आहे. इथे दुसरा कसलाच यूज केलेला नाही आहे. खूप सुंदर. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही स्टॉलवरती बघाल ना तर हे बघा संपूर्ण आहे ना क्रोशापासून बनवलेले प्रोडक्ट आपल्याला इकडे बघायला मिळतात आणि यांची सुरुवात आहे ना फक्त 80 रुपयापासून होते. बघा हे हेअर क्लिप आहेत ना. अच्छा हे बघा हेअर क्लिप आहेत. 80 रुपीजपासून यांची सुरुवात आहे. अच्छा हे बघा खूप सुंदर सुंदर बनवलेले आहेत. हे बघा त्यानंतर अच्छा हे बघा अशा छोट्या छोट्या बॅग्स आहेत 299 रुपीजला. त्यानंतर हां हे बघा सनफ्लॉवर आहेत. हे 699ला विथ बकेट आहे की फक्त ओके. अच्छा एक फुल तुम्ही बघाल ना हे 699 रुपीजला आहे पण त्याच्यावरती किती त्यांनी बारीक काम केलेलं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे बघा. आणि असे ट्युलिप्स पण आहेत. हे बघा हे ट्युलिप्स 250 रुपीजला एक आहे. खूप सुंदर आणि एकदम ते आणि हे वॉश पण वगैरे करू शकतो ना. हे बघा पूर्ण वॉशेबल आहेत आणि संपूर्ण आहेत ना मॅडमनी तुम्ही स्वतः बनवलेले आहेत ते. अच्छा हे बघा मी सगळे बनवलेले आपल्याला हे प्रोडक्ट बघायला मिळतात. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कलांगण. माझं नाव अक्षता मोहोळकर. मी कलांगणची ओनर आहे आणि 9324779989 हा माझा नंबर आहे ज्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि इंस्टाग्राम ID इज कलांगण हँडमेड. त्यानंतर आहे ना आता आपण या इकडे स्टॉलवरती आलो. इकडे तुम्ही बघाल ना तर खूप सुंदर सुंदर पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात आणि किती बारीक काम केलेलं त्याच्यावरती तुम्ही बघू शकताय. बघा खूप सुंदर आहेत आणि अशी आहे ना यांच्याकडे भरपूर सारी व्हरायटी आहेत ना दादा. आउट ऑफ इंडिया पण सेल करतात. त्यानंतर मोठमोठ्या हॉटेल्स वगैरेमध्ये ज्या पेंटिंग लागतात तिकडे पण यांचा सेल होतो आणि अशी बरीच व्हरायटी आहे ना आपल्याला या स्टॉलवरती. खूप सुंदर पेंटिंग आणि हे बघा असे आर्ट पीस वगैरे आहेत. म्हणजे तुम्हाला असं बघून वाटेल की हे ॲक्च्युअलमध्ये फोटो काढलेला आहे. बघा किती सुंदर बनवलेलं आहे. पूर्ण हँडमेड आहे. खूप सुंदर आहे बघा. संपूर्ण हँडमेड आहे आणि एकदम युनिक अशा पेंटिंग आपल्याला हे बघा. आता हा तुम्हाला वाटेल की असा वॉलपेपर वगैरे लावलेला आहे पण तुम्ही जवळून बघाल ना तर हे बघा पूर्ण आहे ना हाताने पेंटिंग केलेली आपल्याला बघायला मिळते. आहे बघा इकडे पेंटरची साईन पण आहे. हे बघा हे 3D पॅटर्नमध्ये त्यांनी बनवलेलं आहे. मस्त दगडूशेठ हलवाई गणपतीची आपल्याला ही फ्रेम बघायला मिळते. खूप सुंदर आहे बघा. एकदम बारीक काम आणि एकदम डिटेलिंग तुम्ही बघू शकताय. बघा किती बारीक काम आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर पेंटिंग्स आहेत. हे बघा हे यांचं कार्ड आहे आणि इथे ना त्यांचा नंबर पण दिलेला आहे. तुम्ही यांना कॉल करू शकता. त्यानंतर आहे ना आता आपण आनंदी कलेक्शन या स्टॉलवरती आलो. इकडे आहेत ना आपल्याला पैठणीपासून खणापासून बनवलेल्या आहेत ना बऱ्याचशा वस्तू आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळणार आहेत. नमस्कार, माझं नाव शिल्पा कवे. माझ्या ब्रँडचं नाव आनंदी कलेक्शन. आपल्याकडे ओपन फेस्टिवल चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्याकडे किड्सवेअर प्लस होम डेकोर आणि पर्सेसचं कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे नवीन वर्षासाठी ह्या गुढी वस्त्र आलेल्या आहेत. गुढीच्या साड्या त्याच्यामध्ये असं गोल साडीमध्ये सावारीमध्ये पण आहेत. हे नवीन कलेक्शन आहे. नवीन कलेक्शन खंड पैठणीमध्ये. खंड पैठणी मिक्स आहे. खूप सुंदर आहे. आणि हे आहे पेशवाईमध्ये. हे बघा पेशवाईमध्ये पण आहे. आणि यांची रेंज कशी सुरुवात होते? यांची रेंज 700 पासून स्टार्टिंग आहे. 700 650 अशी वेगवेगळी साईज वाईज प्राइस आहे. अच्छा. शिवाय आपल्याकडे गुढीसाठी वेगळे स्टँड पण अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये काठी व्यवस्थित उभी राहते. तुम्हाला कुठे बांधायचं वगैरे टेन्शन नाही. कुठेही स्लायडिंग वगैरे असेल तर त्याला तुम्ही अडकवू शकता. मागे लावण्यासाठी असा स्टँड पण दिलेला आहे. हा कुठेही घेऊन पण जाऊ शकता तुम्ही, लावू शकता. शिवाय आपल्याकडे असे आंब्याच्या पाण्याचे टाळे दिलेले आहेत. पर्समध्ये पण आपल्याकडे कलेक्शन आलेलं आहे. स्लिंग बॅग्स मध्ये आहेत. अशा प्रकारे कॉटनमध्ये आहेत. त्याला पूर्ण फॅब्रिकचे वॉशेबल आहेत ना आणि पूर्ण सगळे वॉशेबल आहेत. खूप मस्त. शिवाय असे खणा पैठणीमध्ये आहेत. पैठणी याला पण स्लिंग आहेत. 2 कप्पे येतील आतमध्ये. आणि हे बॅगची किंमत किती सुरुवात होते आपल्याला? बॅगची आपल्याकडे 650 पासून स्टार्टिंग आहे. ते 1200-1300 पर्यंतच्या बॅग्स आहेत. शिवाय अशा हँडलमध्ये पैठणीच्या आहेत. त्यामध्ये ह्यातल्या पण आहेत ब्रायडलसाठी. शिवाय आपल्याकडे अशी पोटली आहेत. खूप मस्त आहे बघा. चौरंग आसन आहेत.
कुशन कवर येतील आपल्याकडे खणाचे. अच्छा, हे कुशन कवर पण कुशन आहेत कवर आपल्याकडे. 16x16 साईज असलेले असे कुशन कवर खूप पण आहेत. मस्त. आणि ही जोडी कितीला आहे ताई? ही जोडी येईल तुम्हाला 1000ला. 1000 रुपयाला जोडी. खूप मस्त. आणि तोरण दाखवा एक. हे नको. कोणतंही दाखवा. हे पैठणीचं तोरण आहे, पैठणी प्लस खणामध्ये. तोरणांमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. हे रिव्हर्सेबल आहे. प्रोडक्ट आपल्याकडे इथे बघायला मिळतात. रिव्हर्सेबल तोरण आहे. ग्रीन आणि येल्लो कलर. दोन्ही बाजूने लावता येईल. खूप मस्त. ओके, नंबर सांगा ना तुमचा. 7506550828. माझा स्टॉल नंबर आहे C9. आणि पुढे आल्यानंतर आहे ना, इथे आपल्याला सगळे फूड स्टॉल बघायला मिळतात. हे बघा, हा जय महाराष्ट्र फास्ट फूडचा इकडे स्टॉल आहे. त्यानंतर ह्या बाजूला आहेत ना, इकडून सगळे आहेत ना आपल्याला फूडचे स्टॉल बघायला मिळतात. हे बघा, आईस्क्रीमचा स्टॉल आहे, त्यानंतर शाही बिर्याणीचा स्टॉल आहे. असे सगळे आहेत ना, इथून सुरुवात होते ती एंडपर्यंत सगळे आपल्याला फूड स्टॉल बघायला मिळतात. त्यानंतर आहे ना, इथे आपण या ॲक्ट ज्वेलरी स्टॉलवरती आलो आहे. खूप सुंदर आणि युनिक ज्वेलरी आपल्याला बघायला मिळते. बघा, इयरिंग आहे ना 199 रुपीजपासून सुरुवात होते. हे बघा, संपूर्ण आहे ना इयरिंग्सचं कलेक्शन आहे. त्यानंतर ह्या ज्या इयरिंग्स आहेत या 299 रुपीजच्या आहेत. हे बघा, खूप मस्त क्वालिटीमध्ये आहेत. त्यानंतर हे असे लॉंगमध्ये आहेत. हे तुम्ही बघू शकता, हे पण आहेत ना 399 रुपीज याची किंमत आहे. हे 499 रुपीजवाले आहेत. आणि रिंगचं पण भरपूर कलेक्शन आहे. बघा, 299ला यातली कोणतीही रिंग घ्या, 349 रुपीज आहे. वॉचमध्ये ना 999 रुपीज यांची प्राईज आहे. 999ला हे वॉच आहे. त्यानंतर हे कडा वगैरेमध्ये पण, कप ब्रेसलेटमध्ये पण भरपूर व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. 799 रुपीज रेंज आहे. हे वॉच पण तुम्ही बघू शकता, आता खूप ट्रेंडिंग आहे सध्या. हे वॉच पण आपल्याला इथे कलेक्शन बघायला मिळते. त्यानंतर आहे ना, इकडे आहेत ना आपल्याला हे तरंग स्टेजची ही एंट्री बघायला मिळते. हे बघा, इकडेच आपल्याला यावर्षीचे ना थीमच इकडे ठेवलेली आहे, ती म्हणजे विठ्ठल वारी ही थीम आपल्याला इकडे बघायला मिळते. तुम्ही बघू शकता, यावर्षीचे ना विठ्ठलाची मूर्ती इकडे स्थापन झालेली आहे उपवन. आणि ह्या दिवसांमध्ये ना तुम्ही वरती बघाल ना, पूर्ण उपवन तलावाला ना संपूर्ण लाईटिंग केलेली आपल्याला बघायला मिळते. बघा, आता उजेड आहे त्यामुळे लाईट सगळ्या लागलेल्या आहेत, पण उजेडामध्ये एवढ्या दिसत नाही आहेत. आणि संपूर्ण स्टॉल म्हणजे आपल्याला आहेत नाही बघा, हे पिकलपासून लोणचंपासून हे बघा, हे मसाल्याचे वगैरे स्टॉल आहेत. बरेचसे स्टॉल अजून लागलेले नाही आहेत, फर्स्ट डेच आहे आत्ता, त्याच्यामुळे हळूहळू सगळे स्टॉल लागत आहेत. हे बघा, त्यानंतर आहेत ना इथे हे सगळे असे गेमचे पण आपल्याला इथे स्टॉल बघायला मिळतात. हे बघा, खेलो और जीतो. बघा, स्टॉलवरती आहे ना हे गेम आहेत आणि ते गेम जिंकल्यानंतर तुम्हाला हे सगळे गिफ्ट पण इकडे ठेवलेले आहेत.